गट ब पूर्वपरीक्षेसाठी जेमतेम आता 20 ते 22 दिवस राहिले आहेत बघा. तर त्यात तुम्ही टाळू शकणार नाही किंवा टाळायला नाही पाहिजेत अशा काय गोष्टी आहेत ते जरा थोडक्यात मी बोलतो. तर एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही पूर्वी क्वेश्चन पेपर सोडवलेले असो अगर नसो, मी असो पण म्हणतोय बघा, तरी पण तुम्ही आता क्वेश्चन पेपर सोडवायला पाहिजेत. तर ते क्वेश्चन पेपर सोडवताना काय करायला पाहिजे, तर त्यात तुमचं इंटेन्शन असं पाहिजे की ते वेळेत पूर्ण होतंय का आणि तुमच्या सिली मिस्टेक्स होत आहेत का, हे दोन बघा गोष्टी महत्वाच्या आहेत. ते एखादा प्रश्न तुमच्या मटेरियलच्या म्हणजे तुमच्या वाक्याच्या बाहेर आहे का, आउट ऑफ रीच आहे का, ते महत्वाचं नाही. आता ह्या ठिकाणी तुम्हाला वेळ पुरतोय का आणि दुसरी गोष्ट तुमच्याकडून काही सिले मिस्टेक होत आहेत का, म्हणजे ह्या दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत. तर तो सुद्धा क्रम कसा पाहिजे बघा, की सुरुवातीला तुम्ही 3 ते 4 म्हणजे एकाच दिवसात नव्हे, एक दिवसाला एक अशाप्रमाणे 3 ते 4 आयोगाचे जुने पेपर सोडवायला पाहिजेत पहिली गोष्ट. नंतरच्या टप्प्यात तुम्ही बाजारातले 5 ते 7 हे सगळं मिनिमम सांगतोय बघा मी, सगळं 5 ते 7 क्वेश्चन पेपर सोडवायला पाहिजेत आणि पुन्हा तिसऱ्या टप्प्यात आयोगाचे 2 ते 3 पेपर सोडवायला पाहिजेत. असं करा. मग एवढं पण कोणाला शक्य नाही त्यांनी मग आत्ता सुरुवातीला आयोगाचे 3 पेपर, एंडला आयोगाचे 2 पेपर आणि मधल्या टप्प्यात साधारणतः 5 ते 7 बाहेरचे पेपर म्हणजे बाजारातले पेपर करताना पण एकाच अकॅडमीचे न घेता त्यात वैविध्य ठेवा. मी इथं कुठंही म्हटलेलं नाही तुम्हाला गुण किती पडतायत काय होते. मी काय म्हटले की तुम्हाला तो प्रश्न बरोबर येऊ शकत होता पण तो आला नाही, त्याची कारणं शोधणं आणि त्या कारणांवर काम करणं आणि दुसरी गोष्ट टाइम मॅनेजमेंट, ह्या 2 गोष्टीसाठीच फक्त हे पेपर आपल्याला सोडवायचे आहेत. आता दुसरी एक गोष्ट लक्षात घ्या, काय करायला पाहिजे की समजा आता तुम्ही काय दिवस विभागले विषयांसाठी म्हणजे पॉलिटी, इकॉनॉमी, जिओग्राफी वगैरे काय असेल ते, तर ते आता समजा 1-2 तारखेला पॉलिटी केला तर त्यामध्ये पुन्हा डायरेक्ट 10-12 तारखेला पॉलिटी असं करू नका. 3 दिवसापेक्षा जास्त गॅप एखादा विषय बघण्यात व्हायला नाही पाहिजे, ही दक्षता तुम्ही घ्यायला पाहिजे. आणि मल्टिपल रिव्हिजन्स बसल्या पाहिजेत. लक्षात घ्या, मल्टिपल रिव्हिजन्स हे खूप महत्वाचं आहे. आता क्वेश्चन पेपर जर सोडवले नाहीत एखाद्यानं म्हणजे ते सोडवाच कंपल्सरी मी सांगितलंय, पण त्या जोडीनं तुम्हाला जो विषय वीक वाटतायत किंवा तुम्हाला ते दगा देतील असं वाटतंय तर त्यांचे तुम्ही PYQ सोडवायला पाहिजेत. आता PYQ कोणत्या अर्थानं की ते पण फक्त प्रिलिमचेच सोडवायला पाहिजेत. म्हणजे लक्षात घ्या, एक विषय घ्यायचा पॉलिटी वगैरे काय आणि ते एकत्र सोडवायचे, जिओग्राफी घ्यायचा आणि मागून आतापर्यंत असं सोडवायचं, हे करू शकता. आणि कोणत्याही विषयात जे काही विषय आहेत ते आतापर्यंत आयोगानं वापरलेले टॉपिक साधारणतः 2017 पासून ते 25 पर्यंत पूर्वपरीक्षेत आयोगानं वापरलेले ज्या टॉपिकवर प्रश्न विचारलाय त्या टॉपिकला आपला हात लागलाच पाहिजे.